नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रम बजाज पल्स याच्या पुढच्या भागात आपलं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक कमलनयन बजाज रुग्णालय. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर सविता टेकाडे मॅडम, ज्या सिनियर पॅथॉलॉजिस्ट आहेत आणि टेक्निकल मॅनेजर आहेत कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये, आणि त्यांना 17 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्या अत्यंत यशस्वी प्रतिथयश पॅथॉलॉजिस्ट आहेत कमलनयन बजाज रुग्णालयाच्या. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. मॅडम, आम्हाला आमच्या प्रेक्षकांना आज थोडी माहिती अशी द्या की पॅथॉलॉजी हा नेमका काय विषय आहे, विकृतीशास्त्र हा काय विषय आहे, आणि रुग्णांच्या निदान आणि उपचारामध्ये त्याचं काय महत्त्व आहे. सर्वप्रथम पॅथॉलॉजीला मराठीमध्ये आपण शरीर विकृतीशास्त्र असं म्हणतो. मेडिकल सायन्सची खूप मेजर महत्त्वाची ब्रांच आहे, आणि ज्या आपल्याकडे क्लिनिकल, पॅराक्लिनिकल, डायग्नोस्टिक ब्रांचेस असतात तशी पॅथॉलॉजी ही एक डायग्नोस्टिक ब्रांच आहे. आपण रुग्णाचे जे आजार असतात त्याचं निदान लवकरात लवकर आणि अचूक करण्याचं काम पॅथॉलॉजी विभागातील लोक करत असतात. आता पॅथॉलॉजी विभागामध्ये जी लोक काम करतात यांचा जी भूमिका आहे तर ती एक पडद्यामागील कलाकारासारखी आहे की म्हणजे खूप मेजर त्यांचा रोल असतो, पण रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना ते लोक फारशी माहिती नसतात किंवा त्या विषयाचं ज्ञानही नसतं. पॅथॉलॉजी विभागाचे असे वेगवेगळे ब्रांचेस आहेत, जसे की ॲनाटॉमिकल पॅथॉलॉजी आहे, क्लिनिकल पॅथॉलॉजी, मॉलिक्युलर पॅथॉलॉजी. ह्या तीन विभागात आपण जर पॅथॉलॉजी मेनली डिवाइड केलं तर याच्या परत सब ब्रांचेस आहे, कारण हा विषय खूप मोठा आहे. मग ॲनाटॉमिकल पॅथॉलॉजीमध्ये शरीरातील एखादा टिश्यू, सेल्स काढले जातात आणि म्हणजे इन्फेक्शन आहे, इन्फ्लमेशन आहे का मॅलिग्नन्सी आहे हे तपासण्यासाठी त्या ब्रांचचा उपयोग होतो. मग त्याच्यामध्ये आणखी वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, जसे की सर्जिकल पॅथॉलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी, सायटोपॅथॉलॉजी आणि ऑटोप्सी. ऑटोप्सी हा विषय शक्यतो मृत्यूनंतर आजाराचे म्हणजे कशामुळे मृत्यू झाला हे शोधण्यासाठी ऑटोप्सी या विषयाचा उपयोग होतो. दुसरा विषय जसं मी तुम्हाला सांगितलं की क्लिनिकल पॅथॉलॉजी आहे. क्लिनिकल पॅथॉलॉजीचे परत आपण 3 विभाग करतो. बायोकेमिकल पॅथॉलॉजी म्हणजे केमिकल पॅथॉलॉजी, हिमॅटॉलॉजी आणि इम्युनोपॅथॉलॉजी. मग आपल्या रक्तामधील जे सिरम आणि प्लाझ्मा आहे आणि त्याच्यावर निगडीत असलेल्या सगळ्या तपासण्या आपण या विषयामध्ये घेतो. तसेच शरीरात वेगवेगळे स्त्राव असतात, जसं की पेरिकार्डियल फ्लुइड आहे, असायटिक फ्लुइड, CSF आहे, सायनोव्हेल फ्लुइड आहे, सिमेन अनालिसिस आहे. ह्या सगळ्या तपासण्या आपण केमिकल पॅथॉलॉजीमध्ये घेतो. दुसरा विषय आहे हिमॅटॉलॉजी. हिमॅटॉलॉजीमध्ये तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट म्हणजे RBC, WBC, प्लेटलेट्स, कॉग्युलेशन डिसऑर्डर्स, कॉग्युलेशन फॅक्टर्स किंवा ल्युकेमिया, ह्या सगळ्यांशी रिलेटेड जो पण आजार असतील त्याच्या तपासण्या आपण हिमॅटॉलॉजी या विषयामध्ये घेतो. तिसरा आहे इम्युनोपॅथॉलॉजी. याच्यामध्ये सेल्सवर वेगवेगळे अँटीजन्स असतात, अँटीबॉडीज असतात, त्याच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्समुळे शरीरात काय काय बदल घडतात, ह्या सगळ्या तपासण्या आपण करतो. आणि त्याचं एक अचूक निदान म्हणजे पेशंटला जर काही लक्षणं असतील तर त्या लक्षणाचं कारण कोणतं आहे हे शोधण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो आणि अचूक ट्रीटमेंट पेशंटला मिळते. तिसरा विषय जसा मी सांगितला की मॉलिक्युलर पॅथॉलॉजी आहे. हा आता एकदम ॲडव्हान्स्ड पॅथॉलॉजीचा विषय आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या जेनेटिक टेस्ट होतात, सायटोजेनेटिक स्टडीज होतात, सगळे मार्कर्स, इम्युनॉलॉजिकल रिलेटेड सगळ्या डिसऑर्डर्सचे जे काही तपासणी असतील ते आपण जेनेटिक पॅथॉलॉजी याच्या अंडर करतो. तसं म्हणजे मी जसं आता म्हणाले की इन्फेक्शन, इन्फ्लमेशन, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असू द्या किंवा काही इम्युनॉलॉजिकल डिसऑर्डर्स, मॅलिग्नन्सी रिलेटेड डिसऑर्डर्स, तर पूर्णपणे ब्लड बँक सुद्धा, ह्या सगळ्या ब्लड बँकशी रिलेटेड हा सगळा विषय आपला पॅथॉलॉजी या विषयामध्ये कव्हर केला जातो. आता हे झालं फक्त आजाराशी निगडीत, पण बऱ्याचदा मृत्यूनंतरही हा विषय तेवढाच महत्वाचा आहे. जसं की आपल्याला फॉरेन्सिक मेडिसिन मध्ये आहे की त्याच्यामध्येही पॅथॉलॉजीचं अनन्यसाधारण महत्व आहे, जसं की DNA टेस्टिंग आहे, सिमेन रिलेटेड इश्यूज आहेत, किंवा आपण पॅटर्निटी टेस्ट म्हणतो, किंवा जी डेथ झाली ती होमिसायडल आहे की सुसायडल आहे. ट्रान्सप्लांट मध्ये पण आपलं रोल खूप महत्त्वाचं आहे की एखादं ऑर्गन सुटेबल आहे की नाही ही तपासणी तुम्ही करून रिपोर्ट देता. आपल्याकडे कमलनयन बजाजमध्ये अद्ययावत रुग्ण अवयव प्रत्यारोपणाची प्रक्रिया होते आणि ते अवयव व्यवस्थित एकमेकाला सुटेबल आहेत, मॅचिंग आहेत की नाही हा रिपोर्ट पण आपण देतो. ते पण खूप महत्वाची, याच्यामध्ये आपण HLA टायपिंग वगैरे करतो, ब्लड ग्रुपिंग वगैरे, ते पण खूप महत्वाचं आहे आपलं. तर आपल्या आता लक्षात आलं असेल की पॅथॉलॉजी हा विषय अत्यंत गहन आहे आणि त्याचा आवाका खूप मोठा आहे. म्हणजे रुग्णाच्या आजाराचं निदान होण्यापासून ते अवयव प्रत्यारोपण होण्यापर्यंत आणि त्या सगळ्या गोष्टींच्या तपासण्या, निदान करणं खूप महत्वाचं आहे.
तर मला मॅडम आणखीन एक सांगा की कमलनयन बजाज रुग्णालयाची जी पॅथॉलॉजी लॅब आहे, ज्याच्या आपण टेक्निकल मॅनेजर आहात, आणि आपली लॅब NABL मानांकित लॅब आहे, तर आपल्या लॅब बद्दल आणि NABL लॅब म्हणजे नेमकं काय आणि त्याचं काय महत्व आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. हो सर, NABL आपण लॅबोरेटरी याच्यासाठी करून घेत असतो की बाबा याच्यामुळे ग्लोबल हार्मनी राहते. म्हणजे NABLचे स्पेसिफिक प्रोटोकॉल्स आहे, स्टँडर्ड आहे की त्या सगळ्या लॅबोरेटरी तेवढे मेंटेन करतात. आता NABL ही एक ॲक्रिडिएशन बॉडी आहे सर. ऍक्च्युली वर्ल्ड वाईड एक बॉडी असते ज्याला आपण ILAC म्हणतो, इंटरनॅशनल लॅबोरेटरी ॲक्रिडिएशन कॉर्पोरेशन म्हणतो. त्या वर्ल्ड बॉडीमध्ये अनेक रिजनल बॉडीज असतात. त्याच्यापैकी एक APLAC नावाची रिजनल बॉडी आहे. जसे की त्याचं लॉंग फॉर्म असा आहे की एशियन पॅसिफिक लॅबोरेटरी ॲक्रिडिएशन कॉर्पोरेशन. APLACच्या अंडर आणखी बऱ्याचशा ॲक्रिडिएशन बॉडीज आहेत. त्या खूप साऱ्या ॲक्रिडिएशन बॉडीज मध्ये एक NABL ॲक्रिडिएशन बॉडी आहे. म्हणजे NABL म्हणजे नॅशनल ॲक्रिडिएशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन ऑफ लॅबोरेटरीज. मग NABL प्रत्येक लॅबोरेटरीला आपलं एक स्टँडर्ड मेंटेन करायचं असतं की जेणेकरून पेशंटला क्वालिटी रिपोर्ट, अचूक रिपोर्ट जावा. म्हणून प्रत्येक लॅबोरेटरी प्रयत्न करत असते की आपलं एक NABL लॅब करून घ्यावी. मग त्या लॅबोरेटरीला प्रॉपर पद्धतीने ॲक्रिडिएशन सर्टिफाय करायचं काम NABL ॲक्रिडिएशन बॉडी करत असते. बरोबर. NABL जसं आपण सांगितलं की एक मानांकन करणारी संस्था आहे, जी ऑटोनॉमस आहे. जरी ते गव्हर्नमेंटच्या नियंत्रणाखाली असली तरी ती ऑटोनॉमस आहे, स्वयंसेवी, स्वयंपूर्ण, आणि ते ISO स्टँडर्ड फॉलो करतात. ISO स्टँडर्ड ती फॉलो करतात. कारण रुग्णांच्या निदानासाठी जेव्हा आपण तपासणी करतो, त्याचं निदान होण्यासाठी जो रिपोर्ट येणार आहे रुग्णाला, जो तपासणीचा, तो अचूक आणि विश्वासार्ह असणं गरजेचं आहे. आणि ते ज्या लॅबमध्ये NABL असतं त्या ठिकाणी अचूकता आणि विश्वासार्हता. आणि मॅडमनी एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली की ग्लोबल हार्मनी, म्हणजे रिप्रोड्युसिबिलिटी असते या टेस्टची, की ही टेस्ट जगातल्या कुठल्या NABL किंवा या स्टँडर्डच्या लॅबमध्ये आपण केली तर त्याचा रिपोर्ट हा तसाच येणार आहे. ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे हे खूप महत्वाचं काम आहे की अचूकता आणि विश्वास. म्हणजे NABL एक असं आपण म्हणतो ना, कुठे आपण जातो की आपण तुम्ही CCTV सर्व्हिलन्स मध्ये आहात, तर आपल्याला तुम्हाला एक सेक्युअर्ड फिलिंग येते की इथे काही चुकीचं काम होत नसणार आणि झालं तरी ते तुम्हाला लगेच समजणार. तर सेम ज्या आपण टेस्ट NABL ॲक्रिडिएटेड लॅबमध्ये होतात ना, तर त्या टेस्ट अंडर सर्व्हिलन्स असतात. म्हणजे की पेशंटचं आला त्याचं सॅम्पल घेण्यापासून तो रिपोर्ट पेशंट आणि कन्सल्टंट डॉक्टर पर्यंत पोहोचेपर्यंत प्रत्येक स्टेप ही अंडर सर्व्हिलन्स असते. सर्वेक्षण त्याचं चालू असतं, नियंत्रणात असतं. म्हणजे कुठे ते हेरवायर होण्याची शक्यता कमी असते. आणि झालं तरी ते तुम्हाला लगेच समजतं आणि आपण त्याच्यावर करेक्टिव्ह ऍक्शन घेऊ शकतो. खूपच महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. लॅबोरेटरीजमध्ये जे निदान करण्याचे जे रिपोर्ट हे देतात त्यांचा विश्वासार्हता आपण मेंटेन करण्यासाठी प्रयत्न करतो. मॅडम, आणखीन एक मला भाग विचारायचा आहे की बरेचदा लोकांमध्ये हे ह्याच्याबद्दल फार गोंधळ असतो, कुतूहल असतं किंवा शंका असतात की काही रक्त चाचणीसाठी जेव्हा आपण नमुना देतो, रक्त तपासणीसाठी देतो, त्यावेळेस जेवणाच्या अगोदर द्या, उपाशीपोटी द्या, जेवणानंतर द्या, तर हे नेमकं काय आहे? आणि लोकांच्या मनात इतके प्रश्न असतात की ते नेमकं काय करायचं त्यांना कळत नाही. त्याबद्दल काय मत घ्यायचं? हा सर, कारण काही रक्ताच्या चाचण्या अशा असतात की त्या तुम्हाला उपाशीपोटी देणं आवश्यक असतं. मग आता ह्या कोणत्या चाचण्या आहेत की ज्या पण टेस्ट तुमच्या ब्लड सिरमवर किंवा प्लाझ्मावर होतात त्या शक्यतो उपाशीपोटीच ऍडवाइज केल्या जातात कन्सल्टंट डॉक्टरकडून. तर उपाशीपोटी म्हणजे नेमकी काय? 2 तासाचा उपवास, 3 तासाचा. त्याचा एक स्टँडर्ड क्रायटेरिया असा आहे की 8 ते 10 तासाचा उपवास असणं आवश्यक आहे. म्हणजे ब्लड देण्याच्या अगोदर 8 ते 10 तास आधी पेशंटनी काहीही घेतलेलं असू नये. फक्त पाणी अलाउड आहे, म्हणजे पाणी घेऊ शकतात. मग त्याच्यामध्ये तुमचं ग्रीन टी, ब्लॅक कॉफी पण नाहीये, दुधाचा चहा तर अजिबातच नाहीये, फ्रुट्स पण अलाउड नाही आहे. म्हणजे पूर्णपणे उपवास झाला पाहिजे. फार तर फार तुम्ही पाणी घेऊ शकता, त्याला आपण फास्टिंग म्हणतो. मग कोणत्या अशा तपासण्या आहेत की ज्या आपण फास्टिंग मध्ये करतो? फास्टिंग ब्लड ग्लुकोज एक आहे. मग वेगवेगळ्या हॉर्मोनल असेस जे आहेत सर, ते पण शक्यतो आपण फास्टिंग मध्येच करतो. थायरॉइड फंक्शन टेस्ट आहे, लिपिड प्रोफाईल आहे, जे की कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड ज्या पण लेवल आहे, तर तुम्ही जेवण केलं तर तुमच्या टेस्टवर परिणाम त्याचा होऊ शकतो. वेगळे गॅस्ट्रिन लेवल आहे, हिस्टिडिन लेवल आहे. ह्या अशा काही तपासण्या आहे की त्या तुम्ही उपाशीपोटीच करणं आवश्यक आहे. पण सर त्याच्यामध्ये अशा पण काही तपासण्या असतात की त्या रुटीनली ऍडवाइस केल्या जातात. पेशंट नाश्ता करून वगैरे डॉक्टरकडे जातो आणि मग ऍडवाइस केल्या जातात टेस्ट, जसं की CBC आहे, HB1AC आहे, आणि अशा बऱ्याच तपासण्या की ज्या तुम्हाला उपाशीपोटी करण्याची गरज नाही आहे. त्याच्यात ते लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट तुम्ही उपाशी नसताना करू शकता, पण उपाशीपोटी केलेलं जास्त योग्य आहे.
तर ह्या फार तुम्ही महत्त्वाची टेक्निकल माहिती सांगितली याच्यामध्ये की उपाशीपोटी करायचं म्हणजे 8 तास नॉन कलरिक फास्ट, म्हणजे पाणी पिऊ शकता, दुसरं काही खाल्लं पिलं किमान 8 तास. जेव्हा आपण उपाशीपोटी एखादी तपासणी म्हणतो तर निदान 8 तास उपाशी राहणं गरजेचं आहे. मला वाटतं की या उत्तरामुळे बऱ्याच लोकांच्या मनातलं जे गोंधळ असतो, शंका असते, ते निघून जाईल. मॅडम, आणखीन एक कायम अशी चर्चा असते की आम्हाला म्हणजे रुग्णांना असं वाटतं की आम्हाला अनावश्यक तपासण्या सांगितल्या जातात किंवा एवढं खरंच करायची गरज आहे का, याबद्दल आपण काय सांगाल? हो सर, आता पेशंट रुग्ण जेव्हा डॉक्टरकडे जातो तर एक तर ते 2 कारण असतात. एक तर त्याला काहीतरी आजार असतो किंवा मग रुटीन चेकअप आणि मेडिकल फिटनेससाठी तो जातो. आता जर पेशंटला त्रास असेल, समजा ताप आहे, अशक्तपणा आहे, त्याच्या अंगावर कुठे पुरळ येत असेल, सूज येत असेल, सांधे दुखत असतील किंवा इचिंग होत असेल किंवा शरीरातून कुठल्या ठिकाणून स्त्राव होत असेल, रक्तस्राव होत असेल, तर मग डॉक्टर त्यांना पहिले फिजिकल एक्झामिनेशन करतात, एक प्रोव्हिजनल डायग्नोसिस बनवतात की बाबा ह्या पेशंटला होणारे सिम्पटम्स आणि लक्षणं याच्यानुसार त्याला कोणता आजार असेल, कोणती त्याची सिस्टम मध्ये प्रॉब्लेम असेल, आणि मग त्याच्यानुसार तशा पद्धतीच्या टेस्ट त्याला ऍडवाइस केले जातात. आता असं आहे की आपल्याला असं वाटतं की उगाच टेस्ट सांगतात डॉक्टर. आता फॉर एक्झाम्पल अशक्तपणा अनिमियामुळे होतो. आता अनिमिया म्हटलं तर लोकांना असं वाटतं की चला आपण आयर्न किंवा व्हिटॅमिन B12 घ्यावं आणि नीट होऊन जावं. पण आता हा अनिमिया आता वेगवेगळ्या कारणांमुळे होतो. मी एक जस्ट उदाहरण म्हणून सांगते सर की अनिमिया तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी म्हणजे न्यूट्रिशनल अनिमियामध्ये आयर्न डेफिशियन्सीमुळे होऊ शकतो, व्हिटॅमिन B12, फॉलिक ऍसिड डेफिशियन्सीमुळे होऊ शकतो, किंवा काही तुम्हाला हॉर्मोनल डिसऑर्डर्स असतील, थायरॉइड ॲबनॉर्मल असेल तरी तुम्हाला अनिमिया असतो, किडनी डिसऑर्डर, लिव्हर डिसऑर्डर्स असतील तरी पेशंटला अनिमिया असतो, पेशंटला कॅन्सर असेल तरी अनिमिया असतो, किंवा पेशंटच्या शरीरामध्ये कुठेतरी माहिती नसलेला रक्तस्राव होत असतो, हिडन ब्लिडिंग ज्याला आपण म्हणतो, अल्सर असेल आणि पाईल्स असतील. पेशंटचा रक्तस्राव सुरू असतो पण पेशंटला त्याची कल्पना नसते. मग पेशंट कसा जातो डॉक्टरकडे की अशक्तपणा आलाय आणि रुटीन टेस्टमध्ये कळते की याला अनिमिया आहे. काही जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत सर, जसं की थॅलेसिमिया आहे, सिकल सेल डिसीजेस आहे, की तो पेशंट हे अनिमिया म्हणून पेशंटकडे जातो. पण आता तुम्ही जर याला सरसकट जर आयन दिलं तर काही आजार याच्यातले असे आहे की ते आयनमुळे बिघडू शकतात आणि त्याचे जास्त कॉम्प्लिकेशन्स होतात, जसं की थॅलेसिमिया आहे. थॅलेसिमिया जर तुम्ही डायग्नोज न करता अनिमिया म्हणून आयन देत बसेल तर पेशंटला फायद्यापेक्षा तोटा जास्त होण्याचे जास्त चान्सेस असतात, शक्यता जास्त असते. तुम्ही खूप महत्वाची माहिती सांगितली की रक्तक्षयासारख्या म्हणजे त्यातल्या त्यात ज्याला साधारण आजार समजला जातो असा आजार सुद्धा त्याचं व्यवस्थित निदान करण्यासाठी एवढ्या सगळ्या तपासण्या करणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर त्याच्यावर उपचार सुरू केल्यानंतर सुद्धा किती त्याच्यात फायदा झाला हे कळण्यासाठी पण आपल्याला ती वारंवार तपासणी करत राहणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे जेव्हा आपल्या डॉक्टरांना जेव्हा आपण भेटता त्यांनी ज्या कुठल्या तपासण्या सांगितलेल्या आहेत त्या बिलकुल आपण करून घ्याव्या. त्याच्यामुळे आपल्या निदानावर व्यवस्थित प्रकाश पडण्यास मदत होईल, आपल्या उपचारासाठी पण फायदा होईल आणि उपचार हे अचूक केले जातील. त्याच्यामुळं हे करणं खूप गरजेचं आहे. मॅडम, आज इथे आलात आपण आणि इतकी महत्त्वाची माहिती दिली आमच्या प्रेक्षकांना, त्यांचे बरेच त्याच्यातल्या शंका दूर झाल्या असतील. आपण इथे आलात त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.